अजितदादांच्या विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी एकच राळ उठवलेली आहे। विमान अपघातावेळचा महत्त्वाचा पुरावा असणारा ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय आणि त्यामुळे दादांच्या विमान अपघातावरून सध्या कसं राजकारण तापलंय पाहूयात। ब्लॅक बॉक्सचं काळबेरं, दोन्ही रेकॉर्डर जळाले। दाल में कुछ तो काला है। ब्लॅक बॉक्स कसा जळाला? अजितदादांच्या अपघाताचं गूढ सोडवण्यासाठी राज्याच्या नजरा खेळल्या होत्या त्या विमानातील ब्लॅक बॉक्सकडे। मात्र आता याच ब्लॅक बॉक्समधील दोन्ही रेकॉर्डर जळून खाक झाल्याची माहिती AIB कडून देण्यात आल्यानं एकच खळबळ माजली। विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळू शकतो असा सवाल आमदार अमोल मिटकरींनी विचारलाय। विमानाचा ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या टेलमध्ये म्हणजे मागच्या भागात असतो। विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही, त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो। विमान अपघातानंतर लागलेली आग 1100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली तर आतले घटक विशेषतः फ्लॅश मेमरी उष्णतेमुळे खराब होऊ शकते। किंबहुना 3400 GS पेक्षा जास्त धक्का बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकतं। मात्र दादांच्या विमानाची टेल पूर्णपणे सुस्थितीत आहे, त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही। मग अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला हा सवाल आहे। एकीकडे ट्विट करून मिटकरींनी प्रश्न उपस्थित केला असताना आमदार रोहित पवारांनीही पुन्हा ब्लॅक बॉक्सवरून संशय व्यक्त केलाय, तर ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही असा दावा काँग्रेसनं केला। ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही। आता याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल। पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू। 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो। ठीक हाय टेम्परेचर इन्सुलेशन म्हणजे खूप मोठ्या तापमानात सुद्धा ते राहिलं पाहिजे। याच्यासाठी ड्राय सिलिका बेस्ड मटेरियल 1 इंच ऑब्लिक 2.5 सेंटीमीटर थिक हे वापरलं जातं आणि ॲडिशनल प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे ते वापरल्या जातात। अनेक वेळा 2-2 वर्षानंतर पण ब्लॅक बॉक्स मिळालेले आहे। आता हा ब्लॅक बॉक्स जळाला असं म्हणत आहेत आणि ब्लॅक बॉक्सच्या संदर्भातले जी माहिती येते आहे ती माहिती अशी आहे की ब्लॅक बॉक्स जळू शकतो। कुठल्याही विमान अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स हा महत्त्वाचा पुरावा असतो। भगव्या रंगाचा ब्लॅक बॉक्स कितीही तीव्रतेचा स्फोट झाला तरी सुरक्षित राहतो। पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचं तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषण या तांत्रिक बाबींची माहिती मिळते। तर दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचं विश्लेषण केलं जातं। एवढं नाही तर विमानाची चेकलिस्ट पाळली होती का, तसंच कॉकपिट रेकॉर्ड संदर्भातील माहिती मिळते। तर तिसऱ्या टप्प्यात अलार्म वेळेवर वाजला का, सेफ्टी सिस्टीमनं योग्य इशारा दिला होता का, सेन्सरनं चुकीचा डेटा दिला का याची माहिती मिळते। दुसरीकडे विजय वडेट्टीवारांनी दाल में कुछ काला आहे असं म्हणत अपघाताचं गूढ आणखी वाढवलंय। यामध्ये तर आहेच नक्की घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली। अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काही निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे। दरम्यान विमानाच्या टेलमध्ये ठेवलेला ब्लॅक बॉक्स जळू शकतो का, त्यात तांत्रिक बिघाड होऊ शकतो का, तज्ञ काय सांगतात ते पहा। सर्वात कॉमन जागा म्हणजे विमानाची जी टेल असते, शेपटी आपण ज्याला म्हणतो, त्याच्या खाली ते दोन्ही फिक्स केलेलं असतं। तर तो टेलमध्ये का प्रायमरीली असतो की साधारण असं बघितले गेले की नाकात पहिलं जर इम्पॅक्ट झाला विमानाचा तर नाकाच्या पुढची गोष्ट ही डॅमेज होते, आग लागते, पण टेलमध्ये सर्वसाधारण वाचतात गोष्टी। आता आणि ह्या बाबतीत पण तुम्ही जर बघितलं तर त्या क्रॅशमध्ये त्यांचं टेल शेपटी क्लिअर दिसते। अजितदादांच्या विमानात नेमकं काय घडलं, तो अपघात होता की घातपात, या सर्व प्रश्नांची उत्तरं खरं तर ब्लॅक बॉक्समध्ये दडली आहेत। मात्र त्याच वेळी ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती दादांच्या निधनाला 20 दिवस उलटल्यानंतर समोर येत असेल तर एकूणच अपघाताचं गूढ अधिक वाढलंय। अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।